स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगर शहरामध्ये मराठा समाज बांधवांच्या वतीने गांधीगिरी मार्गाने महाराष्ट्र बंद आंदोलन सुरू। अहमदनगर प्रतिनिधी। गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती। मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे। या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाज बांधव व मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। या पार्श्वभूमीवर आज संघटनेकडून अहमदनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माणिक चौक, कापड बाजार, चितळे रोड, दिल्ली गेट आदी ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि शहरातील व्यापारी वर्गांना गुलाब पुष्प देऊन दुकाने बंद करण्यासाठी सांगितले। यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते। यावेळी मराठा बांधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारी 2024 आमरण उपोषण सुरू केले। सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे। सरकारला वेळ देऊन सुद्धा सरकार वेळ काढूपणा करत आहे। जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे, नाकातून रक्तस्राव होत आहे। उद्या जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी। उपसंपादक शुभदादिक गालदेवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। देऊन आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं। त्या पद्धतीने सगळ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी बंद ठेवलंय आणि इथून पुढे मराठा समाजामागं सगळ्या मराठा समाजाने आतापर्यंत सगळे समाज घेऊन चालले। या समाजाने कायम अग्रेसर जाऊन समोर जाऊन लोकांचे कामं केले। आता सगळ्यांनी विनंती करतो का समाजाच्या या आरक्षणाच्या याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा। पाटलांच्या प्रत्येक रक्ताचा नाकातून रक्त आलं, प्रत्येकाचा हिशोब आणा। लोकसभा येणार आहे, विधानसभा येणार आहे, सगळ्यांना सांगतो का या सरकारला पण सांगतो तुम्ही कुठपर्यंत मुख्यमंत्री दो उपमुख्यमंत्री कोणाच्या जीवर झाले, या समाजाच्या जीवर झाले। आणि हो समाज आता ह्यावेळेस जर आरक्षण आमचं झालं नाही तर समाज 100% यांना करून टाकतील। जय जिजाऊ। स्मार्ट अहमदनगर न्यूज।